नमस्कार, मी अथांग धाबर्डे. माझं चॅनल आहे बस क्या भाई. ॲक्च्युली आज ते केशव क्षीरसागर सरांचं परत मी आता एक व्हिडिओ बघितला त्यांच्या इंस्टाग्रामवरती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की फक्त आता उबर चालवायचं, कारण की उबरनी रेट वाढवले आहे काय त्यांच्या व्हिडिओ याच्यामध्ये जाऊन बघा. उबरनी रेट वाढवले, ओला अजून रॅपिडो आता चालवू नका. मग नंतर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की अगर उबरची आय डी तुमची ब्लॉक आहे ड्रायव्हरांची, तर तुम्ही ओला चालवा, रॅपिडो नको चालवा. नंतर एंडमध्ये तुम्ही परत एक स्टेटमेंट दिलं की लोकांनी जे बाकीचे जे आपले साथीदार आहेत, जे बाकी सगळे ड्रायव्हर भाऊ आहेत, त्या लोकांना तुम्ही एक स्टेटमेंट दिलं की त्याच्यामध्ये की ओला अजून रॅपिडोमध्ये वाटलंच तर तुम्ही फेक बुकिंग मारा, ते ड्रायव्हर येतील तुमच्याकडे तर त्यांना समजवा. चालेल, मारहाण नाही करायचं, काय नाही करायचं, ते एकदम म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये झालं पाहिजे. तर त्यांना समजवा की हे ओला अजून रॅपिडो नको चालवा, उबर चालवा. मान्य आहे, नाही करायचं ते सोडा. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की जसं माझा आयडी उबरचा आयडी ब्लॉक आहे, तर तुम्हीच बोलले की ओला चालवू शकतो. ओके, रॅपिडो नाही चालवणार, ओला चालवणार. पण आता लास्टमध्ये तुम्ही जो स्टेटमेंट दिला ना, त्याच्यामध्ये थोडं करेक्शन करा की त्याच्यामध्ये असं झालंय की तुम्ही बोलला की ओला अजून रॅपिडोमध्ये फेक बुकिंग मारून त्यांना बोलवा. आता ओला अगर आम्ही चालवतो आहे, अजून ओलामध्ये अगर मला दिवसाचे 10 बुकिंग पण आली फेक, अजून 3-3 किलोमीटर पण मी गेलो, तर 30 किलोमीटर मला ड्राय रन होणार. त्याच्यामध्ये आमच्यासारख्या लोकांना पण प्रॉब्लेम होणार, कारण की उबरचा आयडी आहे ना, नॉनसेन्स रिझनसाठी माझा ब्लॉक झालाय. त्यांनी बोललं की तुमचं आयडी वरती हे आहे, डुप्लिकेट आयडी बनली आहे तुमची, त्याच्यामुळे. आता ते त्यांनी काय त्याचं रिझन नाही सांगितलं, काय नाही सांगितलं. मला पण माहिती आहे, एकदा कस्टमर केअरला मी फोन केलेला माझ्या फ्लिटच्यासाठी, तर त्यांनी तेव्हा काहीतरी त्याच्यामध्ये भरपूर वर्ष झाले मी लॉग इन नाही केलेलं, त्याच्यामध्ये लॉग इन करता पासवर्डमध्ये काय प्रॉब्लेम झालेला. तर पासवर्डच्या प्रॉब्लेममुळे त्यांनीच माझी दुसरी एक आयडी क्रिएट केली, तर त्याला कधी यूज नाही केलं. मी बोलला ये तो नया आयडी बन गया. तर आता त्यांनी मला माझी जुनीच आयडी परत रिफ्रेश करून दिली, तेव्हा मध्ये 2 आयडी तेव्हा माझे झाले तेव्हा क्रिएट तिकडे. पण जी दुसरी आयडी क्रिएट झालेली त्याला कधी कोणी युजच नाही केलं, अजून ती आयडी तशीच होती. ती आयडी तिकडे ब्लॉक झाली. त्याच्या दुसऱ्या 2-3 दिवसानंतर माझी ही आयडी, माझी मेन जी ड्रायव्हर आयडी होती, ती पण ब्लॉक झाली. तर आता याच्यामध्ये आहे ना, केशव सर, डॉक्टर केशव क्षीरसागर, जे हे स्ट्राईकला पुढे करत आहे रेट वाढवण्यासाठी सगळं, त्याच्यामध्ये तुम्ही आहे ना एक आपल्या स्टेटमेंटला एक करेक्शन करा, ते गरजेचं आहे. नाहीतर जितके अजून असे नाही, खूप कमी, भरपूर लोक उबरवाले आहेत ज्यांचे आयडी ब्लॉक झालेत, त्या लोकांना त्रास खूप होणार. अजून असं नाही झालं पाहिजे की मग ते लोक तुमच्या अगेन्स्ट जाणार की बाबा आम्हाला स्ट्राईकमध्ये इंटरेस्ट नाही आहे, उबर आम्ही चालवत नाही शकत, ओला चालू शकतो. तर ओलामध्ये कमीत कमी दिवसाचे 10 येणारच. आता तुम्ही बोलले फेक बुकिंग करा तर येणारच. तर मग काय करू शकतो आम्ही लोक? तर त्याच्यामध्ये आमच्या लोकांसाठी थोडंसं तुम्ही बघा, लक्ष द्या, नाहीतर प्रॉब्लेम होणार. कारण की आहेत, जसे तुम्हीच बोलले, 90% लोक तुम्हाला सपोर्ट करतात, 10% नाही करत. तर आम्हाला तर करायलाच लागेल, आम्हाला तर ओला चालवायलाच लागेल. तर प्लीज याच्यामध्ये तुम्ही करेक्शन करा, गरजेचं आहे करेक्शन करणं. थँक्यू.